हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता. वरिष्ठ सूत्रांची माहिती. तर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या तारखेकडे लक्ष. मनसेचे कट्टर नेते संतोष धुरींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीनंतर आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का. तुम्ही पालकमंत्री आणि 5 वर्षात तुम्ही काय केलं हे विचारतात. अजित पवार या शहरातील जनता खुळी नाही. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उत्तर. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही. जाहीर सभेत रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. काँग्रेसकडून तीव्र संताप. वीस वर्ष मुंबईत भाजप ठाकरेंसोबत सत्तेत होतं तेव्हा अनेक पदं उपभोगली. 25 वर्ष तुम्ही काय केलं या भाजपच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर. नवनीत राणांकडून काल भाजप तर आज युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार. नवनीत राणा नेमक्या कुणाच्या बाजूनं चर्चांना उधाण. निवृत्त होतो असं मी म्हटलेलं नाही. निवृत्तीचे संकेत कोणी दिले? राजकारणातून निवृत्त होण्याच्या चर्चेवर नारायण राणेंची मिश्किल प्रतिक्रिया. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. रोहित पवार यांना धक्का. नातेवाईक आणि राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची नावं मतदार यादीत घुसवल्याचा रोहित पवार यांच्या विरोधात आरोप. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दीर्घ आजारानं सुरेश कलमाडी यांचं निधन. वसईत लव्ह जिहादचं धक्कादायक प्रकरण उघडकीस. अल्पवयीन मुलीची ऑनलाईन बोली लावून शोषण केल्याचा मध्य प्रदेशातल्या युवकावर आरोप. पोलिसांनी दाखल केला गुन्हा. बांगलादेशात हिंदू महिलेवर सामूहिक अत्याचार. अत्याचारानंतर पीडितेला झाडाला बांधून मारहाण. तर जेसोर जिल्ह्यात एका हिंदू पत्रकाराची हत्या. गेल्या 18 दिवसात 5 हिंदूंची निर्घृण हत्या. प्रिय आहेत. हे संतोष धुरी आज भाजपमध्ये कदाचित प्रवेश करतील. काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. नितेशजी राणे होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो. मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली, माझी कदर केली, मला बोलून घेतलं बंगल्यावर. नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला. सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी. रात्री आले, सकाळी परत 6 वाजता परत त्यांनी फ्लाय केलं. काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल. त्या कारणास्तवच ते आलेत, मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया. त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या. त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना. त्यांची सदिच्छा भेट घेतली. अर्धा तास गप्पा झाल्या. बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या. आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळेल. संतोषजी, पण तुम्ही भाजपमध्ये जाणं यामागे कारण काय? तुम्ही 194 मधून तुम्ही इच्छुक होता, तुम्हाला तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये. तिकीट वगैरे नाही, तिकिटाचा विषय नाही. 194 मधून तुम्हाला आधी सुरुवातीला सांगण्यात आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटतं की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिजेबल. त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिजेबल, संतोष धुरी नाराज. मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही. त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं
जेवण चुकीचं होतं. निवडणूक मी काय लढवण्यासाठी नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर काय निवडणूक झालेलं नाही. लढवण्यासाठी आणि तुम्ही- जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन. मला थोडा वेळ द्या. तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा नाही, पण तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या. संतेजी तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही. मग तुमचा भाजप प्रवेश आधीच फिक्स झाला होता का? नाही, मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातलेच आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे, ते काही कामं असली मंडळाची तर ते भेटायचे आहेत आम्हाला, आमच्याशी चर्चा करायची, कुठे मदत करायची आम्हाला ते बरं वाटलं. तिला काही सविस्तर बातम्या बघूयात. राज्यभरातील 29 महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्याही तयारीला सुरुवात झालेली आहे. दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावेळी घोषित करण्यात येणार आहेत. निवडणुकांसंदर्भात 21 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असून यावेळी मिळणाऱ्या निर्देशांनुसार उर्वरित परिषद आणि समित्यांच्या निवडणुकांचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यात 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्या आहेत. त्यापैकी 17 परिषदा आणि 88 समित्यांमध्ये 50%हून अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं नियोजन निवडणूक आयोगानं सुरू केलेलं आहे. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका घेण्याकरता मुदतवाढ मागून घेण्याचा विचारही राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याचं कळतंय. मनसेचे कट्टर ओळख असलेले संतोष धुरी आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. वरिष्ठ सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळते आहे. मनसेत नाराज असलेल्या संतोष धुरी यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानं भाजपनं मनसेला मोठा धक्का दिलेला आहे. वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्याकरता संतोष धुरी इच्छुक होते, पण ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली. ठाकरेंच्या शिवसेनेनं निशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथं त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांच्याशी होणार आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 2 दादांमध्ये जुंपलेली असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इथं सभा घेतली. म्हणजे काल सभा झाली. यावेळी फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली, शेरोशायरी केली आणि निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणारच असा इशारा सुद्धा दिला. खरं म्हणजे पुण्याची निवडणूक हळूहळू गरम होते. ते दादा बोलतायत, हे दादा बोलतायत, अण्णा बोलतायत. आता जरा निवडणुकीला रंग भरतोय. पण खरं तर मी असं म्हणेन की चर्चा ही जेवढी मागे जाईल तेवढा या ठिकाणी अनेकांना आपण काय केलं हे सांगावं लागेल आणि मग त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतील. पण मी या निवडणुकीत ठरवलंय, मुंबईमध्ये मला थोडंसं बोलावंच लागतं, कारण उत्तर दिलं नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो. पण बाकी माझा निवडणुकीचा फोकस हा पूर्ण विकासावर आहे. कारण आपलं एक तत्व आहे, शरीफ है हम किसी से लड़ते नहीं. शरीफ है हम किसी से लड़ते नहीं, वरना जमाना जानता है हम किसी के बाप से डरते नहीं. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी तर देशात राहणारा प्रत्येक जण हिंदूच आहे, असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लातूरमध्ये केलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. मुंबईचा महापौर पदाबाबत बावनकुळेंनी सस्पेन्स वाढवलाय. मराठी महापौर करणार असा दावा ठाकरे बंधूंनी केलाय, पण निवडून आल्यानंतर महापौराबाबत ठरवू असं बावनकुळे म्हणाले.
त्यामुळे मराठी महापौर आणि प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे या बावनकुळेंच्या मुद्द्यावरून नवा वाद होण्याची चिन्ह आहेत. शेवटी या महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठीच आहे. या देशात राहणारा प्रत्येक माणूस हिंदूच आहे. त्यामुळं हा आता याच्यावर उहापोहा करणे की कोण महापौर होणार, शेवटी निवडून ते उद्या निवडून आल्यावर मग पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचा पक्ष ठरेल, पक्ष बसेल, आमचे त्या ठिकाणी सर्व पार्लमेंटरी बोर्डाचे लोक बसतील, त्यातनं मग महापौराची निवड होईल. आज हा प्रश्नच नाही ना महापौर कोण व्हावा. आज प्रश्न आहे की आम्ही 51% 2/3 बहुमताने महायुती जिंकेल एवढंच आज समोर आहे. महापौराबद्दल कुठलीही चर्चा झाली नाहीये, कुठेही आज या विषयाची चर्चा नाही आहे कोण महापौर बनेल.